तुम्ही आता EPFO मधून बनू शकता करोडपती। मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करण्यासाठी आणि त्यावरून पैसे कमवण्यासाठी भरपूर असे मार्ग आहेत, परंतु पैसे इन्व्हेस्ट न करता तुम्ही करोडपती होऊ शकता आणि हे शक्य आहे। मग ती सॅलरी 10,000 असेल तरीही त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत। EPFO एक असा रिटायरमेंट प्लॅन आहे की हा फक्त सुरक्षित प्लॅनच नाही तर आर्थिक आधार देणारा प्लॅन आहे। सो तुमची सॅलरी कितीही कमी असू द्या, तुम्ही एका मोठा रिटायरमेंट प्लॅन हा करू शकता। आता तुम्ही म्हणाल ते कसं, त्यासाठीच काही टिप्स आहेत, त्याच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तुम्ही 10,000 सॅलरीमधून सुद्धा तुमचे EPFO मधून तुम्ही रिटायरमेंट वेळ 2 करोड रुपयांचा फंड हा कसा जमवू शकता, त्यासाठी काही खास टिप्स आहेत। कॅल्क्युलेशन सहित आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तुमची बेसिक सॅलरी 10,000 असेल तरी सुद्धा तुम्ही इतका मोठा फंड कसा जमवू शकता याचं कॅल्क्युलेशन पार्ट सहित आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ त्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा, तरच तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन सहित तुम्ही रिटायरमेंट वेळी बेसिक सॅलरी 10,000 असून सुद्धा एवढा मोठा फंड कसा जमवू शकता याचा कॅल्क्युलेशन पार्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात। EPFO मधून आपण कसा मोठा फंड तयार करू शकतो। तसे तर मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत, परंतु EPFO मधून मिळणारी सुविधा कोणत्याच इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये नाही। EPFO तुम्हाला दरवर्षी गॅरंटीसह रिटर्न सुद्धा देत आहे। तसे तर EPFO पेक्षा जास्त फंड देणारे सुद्धा प्लॅन आहेत, परंतु त्यांच्या काही अटी सुद्धा आहेत किंवा काही प्लॅनची गॅरंटी सुद्धा देता येत नाही। म्हणूनच EPFO एक सेफ आणि गॅरंटीड फंड तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। तर EPFO स्कीम कर्मचाऱ्यांसाठी कसे काम करते, सर्वात पहिल्यांदा पाहूयात। EPFO स्कीमद्वारे कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीतून कंपनी 12% कट करते आणि कंपनी सुद्धा त्यामध्ये तेवढेच योगदान ॲड करते। कंपनीच्या कॉन्ट्रिब्युशनमधून 8.33% कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीमसाठी जातात, ते की 3.67% कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडंट फंडमध्ये जातात। कोण करतो EPFO स्कीमचा असा फायदा, म्हणजेच कोण EPFO स्कीमचा असा फायदा घेऊ शकतात, त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा आहेत। काय आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया ते पाहूयात। 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणारे फॉर्मल संघटना EPFO सोबत रजिस्टर करू शकतात, तर 20 पेक्षा कमी कर्मचारी संघटना व्हॉलंटरी रजिस्टर करू शकतात। सर्व सॅलरी घेणारे कर्मचारी हे EPFO चे लाभार्थी असू शकतात। मग तुमची सॅलरी 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असेल तरीही यांच्यासाठी तर हे रजिस्ट्रेशन अनिवार्यच असणार आहे। म्हणजे ज्यांची सॅलरी 15,000 पेक्षा कमी आहे यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन अनिवार्य केलेलं आहे। जे की 15,000 पेक्षा जास्त किंवा कमी सॅलरी असलेले व्हॉलंटरी बेसिसवरती सुद्धा या स्कीमचा साठी रजिस्टर करू शकतात। आता कर्मचारी हे मानधन कधी क्लेम करू शकतात किंवा कधी कलेक्ट करू शकतात, तर रिटायरमेंट वेळी किंवा त्यानंतर सुद्धा, परंतु त्यासाठी काही रूल्स किंवा रेग्युलेशन आहेत, काही टर्म्स आहेत ज्या की कर्मचाऱ्यांना त्या अगोदर पूर्ण कराव्याच लागणार आहेत। आता पाहूयात 10,000 रुपये बेसिक सॅलरीमधून 2 करोड रुपयांचा रिटायरमेंट फंड हा कसे घेऊ शकतात। समजा एक कर्मचारी 23 वर्षाचा त्याची बेसिक सॅलरी आहे, 23 वर्षाचा एक कर्मचारी आहे, त्याची बेसिक सॅलरी आहे 10,000 रुपये। EPFOचा व्याजदर आहे 8.25%। कर्मचाऱ्याच्या 60 वयापर्यंत म्हणजेच रिटायरमेंट पर्यंत तसे पाहिले तर कोणत्याही कर्मचाऱ्याची दरवर्षी 10% सॅलरी वाढ होतेच, किंवा त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे असेल तर दरवर्षी कर्मचारी EPFO स्कीमसाठी किती कॉन्ट्रिब्यूट करतो, तर 12%। EPFOच्या नियमानुसार जे की दर महिना पाहिले तर 1200 रुपये होतात। कंपनी सुद्धा तेवढेच योगदान देते। कंपनीच्या 1200 रुपये योगदान मधले 367 रुपये EPFO ला जोडले जातात। अशा प्रकारे EPFO मंथली कॉन्ट्रिब्युशन 1567 रुपयांची होते। जर ही राशी दरवर्षी 10% वाढली तर कंपनीच्या कॉन्ट्रिब्युशन मधील 833 रुपये कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीमला सुद्धा जातात। आता ग्राफिकच्या माध्यमातून पाहिले तर कर्मचाऱ्याचे वय 23 वर्ष, नोकरीचे वर्ष असतील 37 वर्ष म्हणजे 60 वर्षापर्यंत, तर मंथली कॉन्ट्रिब्युशन आहे 1200 रुपये प्लस 367 रुपये
कंपनीकडून जे काही होतात 1567 रुपये वर्षाला, याला कोणत्या वेतन वृद्धीबरोबर जोडले तर जमा होतात 68,03,618 रुपये आणि मिळणारा व्याजदर भेटतो तो 30,08,857 रुपये. याच्यावरती पूर्ण अमाऊंट मिळते ती 1,98,54,175 रुपये. म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी जवळजवळ 2 करोड रुपयांची अमाऊंट तुम्हाला फंड म्हणून मिळते. तर अशा प्रकारे दर महिना तुम्ही फंड जोडत गेला तर जवळजवळ 2 करोड होतात. तर तुम्ही तुमच्या रेग्युलर सॅलरीतून दर महिना जमा करून अगदी सेफ साईड करोडो कमवू शकता. करोडो रुपयांचा फंड रिटायरमेंटच्या वेळी घेऊ शकता. मी आता एक एक्झाम्पल सांगितलं, परंतु तुम्ही त्यापेक्षा कमी जास्त रक्कम जमा करून, म्हणजेच तुमच्या सॅलरीतून ती जमा होते, कंपनी त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करते, तुमच्या पेन्शन स्कीमसाठी काही कॉन्ट्रीब्युशन जमा होते आणि अशातून तुम्हाला मी आत्ता सांगितलं तसं कॅल्क्युलेशन केलं तर 2 करोड रुपयांचा फंड जमा होऊ शकतो. तर ही सर्वात सेफ साईड EPFO स्कीम आहे. सो ही EPFO स्कीम जास्तीत जास्त जणांना शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.